आता कथा पुढे वाचूया. मीराची नजर त्याच्यावर पडली आणि ती परत त्याला पाहून हसली. रणजितने लगेच मान खाली घातली. मॅडम कुणाला बघून हसली रे? एक मुलगा म्हणाला. या रणजितला बघून, दुसरा मुलगा म्हणाला. काय रे मीरा मॅडम तुला बघून हसली? पहिला मुलगा रणजितला म्हणाला. रणजित काहीच बोलला नाही. मग पवार सरांनी सगळ्या मुलांना त्यांच्या वर्गात पाठवून दिलं. आबासाहेब आणि मीरा मग तिचं घर पाहायला गेले. तिथे साफसफाईचं काम सुरू होतं. मीराला ते घर आवडलं, पण ते पूर्णपणे राहण्यास अजून तयार नव्हतं आणि त्याला तयार होण्यासाठी खूप दिवस तरी लागणार होते. मीरा, हे आपल्या गावातील महादेवाचं मंदिर. आबासाहेब तिला मंदिर दाखवत म्हणाले. छान आहे, मीरा म्हणाली. हो, खूप पुरातन आणि जागृत देवस्थान आहे हां. असं म्हणतात की यांच्या दाराशी लग्न झालेल्या जोड्या 7 जन्मासाठी एक होतात. यांच्यापुढे स्वच्छ आणि मोकळ्या मनाने केलेली प्रार्थना कधीच खाली जात नाही. प्रार्थना करणारा माणूस जर सच्चा आणि प्रामाणिक असेल तर महादेव त्याची इच्छा नक्कीच पूर्ण करतो. याची बऱ्याच गावकऱ्यांना प्रचिती आली आहे. आबासाहेब म्हणाले. मीराने डोक्यावर ओढणी घेतली आणि मंदिरात प्रवेश करून महादेवाच्या मूर्तीसमोर हात जोडून प्रार्थना केली. मग आबासाहेब तिला थोडक्यात गावातील सगळे रस्ते माहिती करून देत आणि वाड्यावर घेऊन आले. मालती आणि राधा बैठकीत बोलत बसल्या होत्या. आलात शाळा बघून? मालती म्हणाली. हो, मीरा हसत म्हणाली. बरं, मी सगळ्यांसाठी चहा ठेवते. मालती म्हणाली. काकू तुम्ही बसा, मी करते चहा. मीरा म्हणाली. अगं तू कसं, पाहुणी आहेस तू या घरची, तुला कसं करायला लावायचं चहा? मालती म्हणाली. त्यात काय झालं, आणि आता काही दिवस आम्ही इथेच राहणार आहोत ना, मग सगळी कामे मिळून करूया. मीरा म्हणाली. मालतीताई, मीरा बरोबर बोलते, आपण सगळं मिळून करू तरच आम्ही इथे राहू. राधा आत्या म्हणाली. बरं बाई, तुमची इच्छा. मालती हसत म्हणाली. मग मीरा लगेच स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवू लागली. खूप गुणी आहे तुमची मीरा. आज माझी सायली असती तर मीरा एवढीच असती. मालती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. सायलीचं नाव निघताच आबासाहेबांनासुद्धा खूप वाईट वाटलं. म्हणजे कुठे आहे ती आता? राधा आत्या म्हणाली. माझी सायली 5 वर्षांची होती, अचानक तिला खूप ताप भरला. 1-2दा तालुक्याला नेलं पण काही फरक पडला नाही. दुसऱ्या दिवशी तिला घेऊन मुंबईला जाणार होतो, पण त्या रात्रीच माझी सायली डोक्याला ताप चढल्याने देवाघरी गेली. मालतीताई तोंडाला पदर लावून मुसमुसत म्हणाल्या. शांत व्हा मालतीताई, त्या विधात्याच्या पुढे कुणाचं काही चाललं आहे का? राधा आत्या म्हणाली. बरोबर राधाताई, आमचा मुलगा संजय, खूप जीव होता त्याचा सायलीवर. ती गेल्यावर पाल कोलमडून गेला होतो. तेव्हाच त्याने मनाशी पक्क केलं, मोठा होऊन डॉक्टर व्हायचं आणि गावात दवाखाना सुरू करायचा. आणि त्याने ते केलं. आज जेव्हा मीराला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच वाटलं माझी सायली मोठी झाल्यावर अशीच दिसली असती. आबासाहेब म्हणाले. दोघांचेही डोळे भरून आले होते. मग आजपासून मी तुमच्यासाठी तुमची सायली आहे असं समजा. मीरा चहाचा कप आबासाहेबांसमोर करत म्हणाली. आबासाहेब प्रेमाने तिच्याकडे बघत होते. चहा घ्या. मीरा मालतीकडे ट्रे करत म्हणाली. मालतीने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. राधा आत्या, मीराचं खूप कौतुक वाटलं. मीरा जिथे जिथे जायची तिथे प्रेमाने सगळ्यांना आपलंसं करून घ्यायची. तिला माणसं जोडायला आवडायचं. छान झालाय हा चहा, आबासाहेब म्हणाले. थँक्यू, मीरा हसत म्हणाली. तुम्ही बोलत बसा, मी जरा शेतावर चक्कर मारून आलोच, आबासाहेब म्हणाले आणि चहाचा पेला ठेवून शेताकडे निघाले. मी जरा जाऊन उद्याची तयारी करते, मीरा म्हणाली. हो बाळा, जा, आणि काही लागलं तर सांग हां, संजय आणून देईल, मालती म्हणाली. हो, मीरा म्हणाली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. बघता बघता संध्याकाळ झाली. आबासाहेब शेतावर चक्कर मारून परत आले होते. मीरा छान आराम करून नुकतीच खाली येत होती. संजय? रणजित दारात उभ्या संजयला म्हणाला आणि त्याला जाऊन घट्ट मिठी मारली. तू मी सांगितलेलं सामान आणलंस का? रणजित संजयच्या हातातील बॅग घेत म्हणाला. रणजित, अरे हळू, माझी औषधं आहेत त्यात, थांब मी देतो, संजय म्हणाला आणि त्याच्या जवळून बॅग घेऊन सोफ्यावर बसून उघडली. त्यातून त्याने पेंटिंगचं सामान बाहेर काढलं आणि रणजितला दिलं. ते पाहून रणजित खूप खुश झाला आणि पूर्ण बैठकीत ते सामान घेऊन नाचत होता. मीराला तो खूपच विचित्र वाटला. ती त्याला निहाळत तशीच जिन्यावर थांबली. अजून काय आणलं आहेस माझ्यासाठी? रणजित एक्सायटेड होत म्हणाला. तू सांगितलेलं सगळ्या गोष्टी आणल्या आहेत, संजय म्हणाला. आणि आई? आई आणलीस का माझी? रणजित मोठ्या आशेने संजयला म्हणाला. रणजित, आत्या आजारी आहे ना, तिला बरं व्हायला थोडा वेळ लागेल, ती ठीक झाली की येईल हां, संजय म्हणाला. आणि माझी डॉल रेणू कशी आहे? तू भेटलास का तिला? रणजित उतावीळ होत म्हणाला. हो, भेटलो तुझ्या डॉलला, ती छान आहे, संजय म्हणाला. मग ती मला भेटायला का येत नाही? रणजित म्हणाला. रणजित, तुला माहीत आहे ना ग्रँडमाची पण तब्येत बरोबर नाही,
तिच्यासाठी पण तिथे कोणीतरी हवं ना, संजय म्हणाला. हे ऐकून रणजितचा नाराज झाला आणि त्याचं पेंटिंगचं सामान घेऊन तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. मीरा किती वेळची उभी राहून हे सगळं बघत होती. संजयची नजर तिच्यावर गेली. तिने त्याला पाहून स्माईल केलं. ही मीरा आपल्या शाळेत नवीन रुजू झाली आहे, आबासाहेब संजयला म्हणाले. मीरा त्यांच्याजवळ गेली. मंदिराजवळ जे घर आहे तिथे साफसफाई सुरू आहे, त्यामुळे काही दिवस मीरा आणि राधाताई आपल्याकडेच राहतील, आबासाहेब पुन्हा म्हणाले. नमस्ते, मीरा संजयला पाहून म्हणाली. नमस्ते, संजय हसून म्हणाला. जा हातपाय धुवून ये, बाकी नंतर बोलू, आबासाहेब संजयला म्हणाले. हो, संजय म्हणाला आणि सोफ्यावर पसरलेल्या त्याच्या बॅग सावरून त्याच्या रूममध्ये निघून गेला. मीरा आबासाहेबांजवळ जाऊन बसली. आबासाहेब, एक विचारू, मीरा म्हणाली. हा विचार ना, आबासाहेब म्हणाले. माफ करा, मी आज तुमच्या घरी आले आणि तुमच्या कौटुंबिक गोष्टी विचारते, पण काय करू, मला विचारल्याशिवाय राहवत नाही आहे, मीरा कचरत म्हणाली. अगं, आम्ही मुलगी मानतो तुला, आता तूही या घरचा एक हिस्सा आहेस, सदस्य आहेस, विचार, अगदी बिनधास्त होऊन विचार, आबासाहेब म्हणाले. आबासाहेब, ते रणजित तुमच्या बहिणीचा मुलगा, म्हणजे तो असा, आय एम सॉरी, पण तो असा बालिश, म्हणजे, मीरा बोलताना अटखळत होती. रणजित इतका मोठा असून देखील असा लहान मुलांसारखा का आहे, हेच विचारायचं आहे ना तुला, आबासाहेब म्हणाले. हो, आय एम सॉरी, मी पर्सनल विचारते का, मीरा दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. अगं, त्यात क्षमा कसली मागतेस, त्याला पाहून तुला प्रश्न पडणं साहजिकच आहे, आबासाहेब म्हणाले. रणजित ते असे का आहेत, मीरा म्हणाली. रणजित अगोदर असा नव्हता. मागे 6 महिन्यांपूर्वी त्याचा एक मोठा अपघात झाला होता. नशीब बलवत्तर म्हणून तो त्यात वाचला. म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी, डोक्याला खूप मार बसला होता. 1 महिना तो हॉस्पिटलमध्ये कोमात होता आणि जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा तो त्याच्या लहानपणीच्या आयुष्यात पोचला होता. वर्तमान काळातील सगळ्या गोष्टी तो विसरून गेला होता. सध्या तो 12-13 वर्षांचा आहे असं वागतो, आबासाहेब डोळ्यात पाणी आणून म्हणाले. आणि त्यांची आई, या धक्क्याने त्या आजारी आहेत, मीराने विचारलं. आत्या या जगात नाही, संजय मागून येत म्हणाला. मीराने त्यांच्याकडे गोंधळून पाहिलं. रणजितची आई तो 15 वर्षाची असतानाच एका आजारपणात गेली, त्यामुळे त्याला हे आता आठवत नाही, संजय म्हणाला. ओ माय गॉड, किती वाईट घडलं त्यांच्यासोबत, मीरा हळहळ व्यक्त करत म्हणाली. नशिबाचे भोग, दुसरं काय, आबासाहेब खिन्न होऊन म्हणाले. संजय दादा, यावर काही इलाज नाही का, मीरा म्हणाली. काय म्हणालीस, संजय तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला. सॉरी, मी तुम्हाला दादा म्हणाले, मीरा जरा घाबरून म्हणाली. त्यावर संजय हसला. तसं नाही, सायलीनंतर तूच मला दादा म्हणालीस, म्हणून थोडं भावूक झालो, संजय तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला. मग मी संजय दादा म्हणलं तर चालेल ना, मीरा म्हणाली. अजिबात नाही, संजय म्हणाला आणि त्यावर मीरा लगेच नाराज झाली. संजय दादा नाही, फक्त सदा म्हणायचं, संजय हसत म्हणाला. त्यावर मीरा दादा म्हणून खुदकन हसली. आबासाहेबांना हे सगळं पाहून खूप छान वाटत होतं. का कुणास ठाऊक, मीराला पाहून आता सगळं पूर्वीसारखं ठीक होईल असं त्यांना वाटायला लागलं होतं. संजय, मीरा, जेवून घ्या, मालतीताई पदराने हात पुसत बाहेर येत म्हणाल्या. रणजित, मालतीताईने रणजितला आवाज दिला. रणजित त्याच्या रूममधून पळत बाहेर आला. काय गं मामी, रणजित म्हणाला. त्याचे हात कलरने भरले होते. बाळा, जेवण करायचं नाही का, मालती म्हणाली आणि रणजितने त्याच्या हातांकडे बघितलं. हो, रणजित खुश होत म्हणाला आणि मग पुन्हा पळत त्याच्या रूममध्ये निघून गेला. आहो, तुम्ही पण चला, मालती आबासाहेबांना म्हणाली. हो, आलोच, तुम्ही तोपर्यंत वाढायला घ्या, आबासाहेब मालतीताईंना म्हणाले. मालती आणि राधा आत्याने स्वयंपाकघरात त्यांच्यासाठी ताटे वाढली. आबासाहेब हात धुवून बाहेर आले आणि ताटावर बसले. त्यांच्या बाजूला संजय बसला आणि समोरून मीरा बसली. रणजित अजून तिथं जेवण्यासाठी आला नव्हता. हे काय आई, तुम्ही दोघी पण आमच्यासोबत बसा ना, संजय मालती आणि राधाला म्हणाला. आम्ही दोघी नंतर बसतो, तुम्ही जेवून घ्या, राधा आत्या म्हणाली. हो, आणि वाढायला कोणीतरी हवंच ना, त्यावर मालतीही म्हणाली. ठीक आहे, आम्ही जेवतो, संजय हसून म्हणाला. आणि रणजित पळत स्वयंपाकघरात येत होता, पण समोर एकदम मीरा दिसली आणि तिला बघून तो पुन्हा जागीच थांबला. रणजित, ये बाळा, जेवायला बस, मालती रणजितला पुन्हा म्हणाल्या. रणजित संजयकडे बघत होता
आणि मग मीराकडे. रणजित, आत ये. जेवण झाल्यावर मी मीरासोबत तुझी मैत्री करून देईन, ठीक आहे? संजय म्हणाला आणि त्यावर रणजित हसला आणि लगेच आत येऊन संजयच्या बाजूला बसला. मीरा जेवताना त्याचं पूर्णपणे निरीक्षण करत होती. रणजितसुद्धा खाताना मध्ये मध्ये तिच्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहत होता. जेवण आटोपलं आणि सगळे थोड्याफार गप्पा मारून झोपायला निघून गेले. मीरा, संजय आणि रणजित बाहेर अंगणात बसून आईस्क्रीम खात होते. रणजितच्या नाकाला थोडं आईस्क्रीम लागलं होतं. रणजित त्याची जीभ वर फोल्ड करून ते आईस्क्रीम चाटण्याचा प्रयत्न करत होता. मीराला ते पाहून खूप हसायला आलं आणि ती जोरजोरात हसत होती. रणजितला आता तिचा राग आला. त्याने आईस्क्रीम लगेच फेकून दिलं आणि तिला जीभ वाकडी करून दाखवत त्याच्या रूममध्ये निघून गेला. रणजित, स्टॉप! संजय पाठीमागून त्याला आवाज देत म्हणाला, पण तो काही तिथे थांबला नाही. सॉरी दादा, मी जाणून बुजून नाही हसले, मीरा दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. रणजित असं आईस्क्रीम फेकून गेल्यामुळे तिला वाईट वाटत होतं. इट्स ओके, थोड्या वेळाने बाहेर नक्की येईल बघतो, संजय म्हणाला. आणि खरंच रणजित 10च मिनिटांनी पुन्हा बाहेर आला. संजय, तू माझा मित्र आहेस की या मॅडमचा? रणजित त्याला रोखून बघत थोड्याशा रागाने म्हणाला. संजय गोंधळून त्याच्याकडे पाहत होता. हो तर, मी तर तुझाच मित्र आहे, संजय पुन्हा म्हणाला. मग या मॅडमसोबत कट्टी करायची, रणजित संजयला म्हणाला आणि मीराकडे बारीक डोळे करून बघत होता. रणजित, यांचं नाव मीरा आहे, संजय त्याला समजावत म्हणाला. हो, पण त्या आमच्या मॅडम आहेत ना? शाळेत पण या मॅडम माझ्याकडे बघून हसत होत्या, रणजित तक्रार करत म्हणाला. आणि संजयने पुन्हा गोंधळून मीराकडे बघितलं. ओ, आय एम सॉरी, ते तर मी तुम्हाला असंच बघून स्माईल दिली होती, मीरा लगेच गडबडून म्हणाली. हो, पण तो गोपाळ मला सारखा विचारत होता ना, मॅडम तुला बघून का हसली, मॅडम तुला बघून का हसली, असं सारखं विचारत होता, रणजित एकदम क्यूट फेस करून तिला रोखून बघत म्हणाला. अच्छा, मग तू काय सांगितलं, संजय म्हणाला. मी काहीच नाही सांगितलं, गप्प होतो, रणजित म्हणाला. अरे, का गप्प होता? सांगायचं ना, मी मॅडमला ओळखतो, त्या आमच्या घरी राहायला आल्या आहेत, संजय त्याला समजावत म्हणाला. असं सांगितलं असतं तर त्यांनी मला अजून त्रास दिला असता ना, रणजित पुन्हा संजयकडे डोळे मोठे करून बघून म्हणाला. कसला त्रास, मीरा म्हणाली. रणजित सांगणार होता पण लगेच गप्प बसला. ओ मॅडम, उद्या वर्गात अजिबात माझ्याकडे बघून हसायचं नाही, असं म्हणून रणजित त्याच्या रूममध्ये पुन्हा निघून गेला. संजय आणि मीरा दोघेही त्याला हसत होते. हसलं तर काय झालं, मीरा म्हणाली. त्याने ज्या मुलाचं नाव घेतलं आहे ना, तो गोपाळ जरा वात्रट मुलगा आहे. नक्की हे त्याने तुझ्यावर काहीतरी कमेंट पास केली असणार आणि ते रणजितला माहीत असणार, म्हणून तो असा रिॲक्ट होतोय, संजय हसत म्हणाला. अरे बापरे, असं आहे तर, मीरा म्हणाली. नक्की हे असंच काहीतरी असणार. ती मुलं जरा वयाने मोठी आहेत, तुला थोडा त्रास होईल त्यांचा, संजयने मीराला सावध केलं. डोंट वरी दादा, मी अशा बऱ्याच वात्रट मुलांना नीट हँडल केलं आहे, मीरा हसत म्हणाली. दादा एक विचारू, मीरा संजयला पुन्हा म्हणाली. हां विचार ना, संजय म्हणाला. मगाशी बोलताना विषय तसाच राहून गेला. रणजित कधी बरे होणार, म्हणजे अशा मुलांचे वेगळे डॉक्टर असतात, त्यांचे सेशन चालतात, तू कधी याबद्दल ट्राय केलंस का, मीरा म्हणाली. मीरा, रणजित काही वेडा नाही आहे, डोक्यावर मार लागल्याने त्याची फक्त स्मृती गेली आहे आणि तो त्याच्या लहानपणीच्या जगात पोचला आहे बस, बाकी तो एकदम नॉर्मल आहे, संजय म्हणाला. मग तो ठीक कधी होणार, त्यावर काही उपाय, मीरा कुतूहलाने त्याला विचारत होती. यावर एकच उपाय, त्याची गेलेली स्मृती वापस येणे, संजय म्हणाला. आणि ती कधी येणार, मीरा म्हणाली. वर्ष 2 वर्ष असं काही सांगता येत नाही, पण येणार नक्की. आपल्याला फक्त त्याची वाट बघावी लागणार आहे, संजय सुस्कारा सोडत म्हणाला. ओ, मीरा म्हणाली. त्यांची स्मृती लवकर वापस यावी आणि तो बिझी असावा म्हणून तर मी त्याला शाळेत पाठवलं. मुलांमध्ये राहिल्याने एकतर त्याचा वेळ जातो आणि तो त्याच्या आईबद्दल जास्त विचारत नाही, कारण त्याला त्याची आईची आठवण आली की तो कधी कधी खूप हायपर होतो, संजय म्हणाला. ओ पुअर बॉय, मीराला त्याच्याबद्दल ऐकून खूप वाईट वाटत होतं. चला जा आता आराम कर, उद्या शाळेचा पहिला दिवस आहे ना तुझा,
संजय तिला हसून म्हणाला. हो. गुड नाईट, मीरा म्हणाली. गुड नाईट, संजय म्हणाला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत निघून गेला आणि मीरा तिच्या रूममध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी मीरा लवकरच उठली. आंघोळावरून ती शाळेत जाण्यासाठी तयार झाली. सकाळी 9 ते दुपारी 4 अशी फुल डे शाळा होती. त्यामुळे ती अगदी टाईमवर तयार झाली. नाश्ता उरकून आणि सगळ्यांना नमस्कार करून मीरा शाळेत जात होती. रणजित, अरे तू आणि मीरा सोबत जा ना, तिला रस्ते अजून माहीत नाहीत, मालती रणजितला म्हणाली. मामी, मी या मॅडमसोबत अजिबात जाणार नाही या, असं म्हणत रणजित त्याची बॅग घेऊन पुढे निघून गेला. डोंट वरी काकू, काल आबासाहेबांनी मला सगळे रस्ते नीट माहिती करून दिले आहेत, मी जाईन माझं मी, मीरा हसत म्हणाली. ठीक आहे, दुपारी जेवायची चांगली तासभर सुट्टी असते, तू घरीच जेवायला ये, मालती तिला म्हणाली. हो काकू, त्यावर मीरा हसून म्हणाली. बरं, येते मी, मीरा पुन्हा म्हणाली. सांभाळून जा गं बाळा, राधा आत्या तिला काळजीने म्हणाली. हो, नका काळजी करू, बाय, मीरा असं म्हणून वाड्याच्या बाहेर पडली. ती काल गेलेल्या रस्त्याने शाळेकडे निघाली. काल बऱ्याच गावकऱ्यांनी तिला आबासाहेबसोबत पाहिलं होतं. तेव्हा त्यांना समजलं की ती शाळेत नवीन रुजू झाली आहे. ओळखी अनोळखी सगळे तिला निरखून पाहत होते. तिला थोडं विचित्र वाटलं. तिथूनच ढगे सरसुद्धा शाळेकडे जात होते. गुड मॉर्निंग मीरा मॅडम, ढगे सर म्हणाले. गुड मॉर्निंग सर, मीरा त्यांना टाईम विश करत म्हणाली. शाळेत जाताय, ढगे सर म्हणाले. हो, आणि तुम्ही, मीरा म्हणाली. मी पण शाळेतच जातोय, ढगे सर त्यावर हसत म्हणाले. आम्ही पण शाळेत जातोय, पाठीमागून गोपाळ आणि काही मुलं तिचा पिछा करत होती. ती लगेच म्हणाली. चला पटकन, एकाला जरी प्रार्थनेसाठी उशीर झाला ना तर वर्गाबाहेर कोंबडा बनायला लावेन, ढगे सर त्या मुलांना डाफरत म्हणाले. मग सगळी मुलं कुकडुक्कू असा आवाज करत शाळेकडे पळत सुटले. मीराला हे पाहून खूपच हसू येत होतं. टू बी कंटिन्यूड.